मोदी जाणार आणि नवीन पंतप्रधान ठरणार अशी माहिती फडणवीसांकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. फडणवीसांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली, सपकाळांचा टोला. काँग्रेसची संविधान सत्याग्रह यात्रा 28 सप्टेंबर पासून सुरू होणार. तुषार गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ करणार नेतृत्व. नागपूरच्या दीक्षाभूमीपासून यात्रेला सुरुवात होऊन सेवाग्राम इथं संपणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक. अकाउंटवर दिसले तुर्की आणि पाकिस्तानचे व्हिडिओ. काही काळानंतर अकाउंट रिकव्हर. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. धनगरांचा एसटी मध्ये समावेश करण्याची बोराडेंची मागणी. उपोषण स्थळी धनगर बांधवांची गर्दी. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान. लाखो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. शेतकऱ्यांची मदतीची मागणी. मदत कधी मिळणार याकडे लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी. बोरी नदी ओव्हरफ्लो. सततच्या पावसानं वर्धा जिल्ह्यात मोठं नुकसान. प्राथमिक अंदाजानुसार 516 गावांना अतिवृष्टीचा फटका. पंचनाम्यांना सुरुवात, मात्र मदतीची प्रतीक्षा. मुंबईसह राज्यभरामध्ये भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम. भाजपकडून सायंकाळी मेरा देश पहले द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची उपस्थिती असणार. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमध्ये कुंभ मंथन कार्यक्रमाचं आयोजन. कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर यांच्यासह बडे अधिकारी उपस्थित राहणार. आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचं सर्वात मोठे उपकार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही. यूपी बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व. गडकरींचं विधान. दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक. वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं रेल्वेचं आवाहन. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील गाळ्यांच्या टेंडर प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप. थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र. वाघाडी ट्रेडिंग कंपनीच्या वतीनं आरोप. राज्यामध्ये स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ. राज्यात अंदाजे 4 ते 5 लाख लोकांना स्मृतिभ्रंश. एकट्या मुंबईत अंदाजे 50,000 ते 70,000 लोक स्मृतिभ्रंशानं ग्रस्त. एशिया कपमध्ये भारताचा आज पुन्हा पाकिस्तानशी सामना. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय टीम सज्ज.